सोनई गावातील यशवंतनगर येथील अविनाश हुरे वय 35 वर्ष या तरुणाने दिनांक 17 जून 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील रेल्वे उड्डाण पुलाखाली रेल्वे समोर उभा राहून आत्महत्या केली। अविनाश हुरे हा तरुण घोडेगाव येथील कापड दुकानात मजुरी करत होता। त्याचे 3 वर्षापूर्वी लग्न झाले होते, परंतु बायको नांदत नसल्यामुळे तो भाऊ आणि आईसोबत सोनई येथील यशवंतनगर येथे राहत होता। नेहमीप्रमाणे दिनांक 17 जून रोजी तो घरून कामाला जाण्यासाठी गेला, परंतु तो कामाला न जाता पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाखाली त्याची दुचाकी घेऊन आला आणि रेल्वे समोर उभा राहून त्याने आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी अविनाश याने एक चिठ्ठी लिहून खिशात ठेवली होती। त्यात त्याचं नाव लिहिलं होतं आणि ही चिठ्ठी माझ्या आईकडे द्या। माझ्या आयुष्यात दुसरे कोणीच नाही, माझा मोबाईल आणि गाडी घरी पोहोच करा, असा उल्लेख केला होता। घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली। त्यानंतर त्यांनी अविनाश यांच्या नातेवाईकांना आणि राहुरी पोलिसांना माहिती दिली। काही वेळातच राहुरी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे आणि पोलीस भाऊसाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवाज्ञा रुग्णवाहिकेचे बाळासाहेब वराळे यांना बोलावून मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला। त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अविनाश हुरे यांच्या पश्चात आई आणि एक भाऊ असा परिवार असून त्यांच्या मृत्यूनंतर सोनई येथील यशवंतनगर इथे शोककळा पसरली आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।